नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। पार्ट 1 आपण बघितला असेलच, तर आता हा पार्ट 2। तर यामध्ये प्रत्येक भाजी जवळून आपल्याला फोटो आणि व्हिडिओद्वारे दाखवली गेली आहे आणि त्याचं नाव काय आहे ते सुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। पावसाळा चालू होऊन काही दिवस झालेले आहेत आणि ह्या रानभाज्या आता उगवलेल्या आहेत। याच्या पुढेही भरपूर रानभाज्या येणार आहेत। बऱ्याच ठिकाणी आदिवासी महिला ह्या भाज्या विकायला घेऊन बसलेल्या असतात किंवा कल्याण स्टेशन, महालक्ष्मी हॉटेल समोर सुद्धा बऱ्यापैकी ह्या भाज्या आपल्याला मिळतात। तर आपण ह्या भाज्या आता या व्हिडिओद्वारे बघितल्या असेलच, त्याची ओळख सुद्धा आपल्याला झाली असेल। तर अशा प्रकारच्या भाज्या आणून त्याची रेसिपी, त्याची माहिती आपण नेटवरती सर्च करू शकता किंवा विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवरती जवळपास 75% यापैकी भाज्या, रेसिपी, माहिती सर्व व्यवस्थित दिलेलं आहे। तर तुम्ही या चॅनलवरती सुद्धा बघू शकता। प्रत्येक भाजी आपल्याला जवळून दाखवलेली आहे नावासहित आणि दिसायला कशी आहे, म्हणजे आपल्याला त्याची ओळख पटावी। ही फळं वाघाटीची आहे। आषाढी एकादशीचा उपवास या फळाच्या भाजीने सोडण्याची प्रथा आहे। तर आता कार्यक्रम सुरू होत आहे, तर आपण थोडीशी भाजीबद्दल माहिती जाणून घेऊ। आजचा रानभाज्या महोत्सव आणि प्रदर्शन हा कार्यक्रम आपण दर वर्षाप्रमाणे यावर्षी करत आहोत। या वर्षाचा हा पहिलाच कार्यक्रम आहे। म्हणून मागच्या महिन्यामध्ये एक कार्यक्रम झाला शिंदेस्वामीचा, त्याच्यावर अगोदर एक कार्यक्रम झाला तो बहुत वर्षांचा। आमचे असे लगातार कार्यक्रम असतात।
एकदा तुम्हाला भाजी विकून काही श्रीमंत नाही होणार आहे आणि तुम्हालाही काही फार पोट भरणार नाहीये. पण एक विचाराला सुरुवात होते की निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे यांना आपण आजवर मागास म्हटलेलं आहे. कारण काय आहे की आपण शहरी आणि चकचकीत ठिकाणी लोक राहतो, तो म्हणजे विकास. आणि हे ज्यांच्याकडे नाही, म्हणजे ज्यांची घरं कच्ची आहेत, ज्यांच्या गावापर्यंत रस्ता जात नाही, किंवा ज्यांच्या घरामध्ये वीज 24 तास असते तसं नाही, नळाचं पाणी नाही, हा मागासपणा. हे जे सर्वसाधारण तत्व आहे किंवा सर्वसाधारण गृहीत आहे ते कसं चुकीचं आहे याची जाणीव आणि याचा विचार सुरू व्हावा लोकांमध्ये. केवळ एवढ्यासाठी आम्ही इथपर्यंत येतो. आणि मग एक त्याचा साईड एक महत्त्व म्हणजे काय, तर आपण भाज्या घ्या, आपण काही त्यांनी भाकरी भाजी पण आणली आहे विक्रीसाठी. ती भाकरी भाजीची थाळी छोटीशी प्लेटही घेऊ शकता चव घ्यायला. 2-3 प्रकारांनी रेसिपीज त्यांना वेळ असला किंवा लोकांना तेवढा धीर असला तर रेसिपीज सांगायला कोणतरी येईल, नाहीतर मग आपण हे चालू करू. पण मूळ मुद्दा हा आहे, कारण आमच्या हे लक्षात येत आहे आणि आपल्या सर्वांच्या येत आहे. मी असं नाही म्हणत मी नवीन काही सांगते म्हणून, की आज ज्या विकासाच्या मागे आपण लागलोय त्याच्यात 5 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. मोर आणखीन पाहिजे, बरोबर ना, बिगर मोठं पाहिजे, बेटर म्हणजे आहे त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे. त्याच्यात आणखीन 2 आयाम आणखीन आहेत आता नव्याने मॉडर्निटीचे. ते म्हणजे क्विकर, फास्टर. समृद्धी हायवे माहिती आहे तुम्हाला, मी दरवेळेला सांगते, ठीक आहे. जिथे तुम्हाला 12 तासात पोचायचं तिथे 9 तासात पोचायचं असतं, 9च्या ऐवजी 7च तासात पोचायचं. म्हणजे आपण लवकर वर जातो ती वेगळी गोष्ट आहे, पण क्विकर. आणि शेवटचं म्हणजे इझियर. आता आपण पुढच्या काउंटरवर जाणार आहे. तिथं आपल्याला मोहाच्या फुलांपासून लाडू बनवलेले बघायला मिळणार आहेत. तर ते लाडू कसे बनवायचे हे या गृहस्थाकडून आपण जाणून घेऊ. माहिती शेंगदाणे पण घ्यायचे, अजून काय काय घ्यायचं, तर ते सांगतात यामध्ये मोहाचे फुलं भाजून घ्यायची आहे, सुंठ पावडर, शेंगदाणे भाजून टाकायचे आहे, गूळ टाकायचा आहे, वेलची, जायफळ, इतर आपण काजू बदाम वगैरे टाकून हे लाडू बनवू शकतो. तर 100 रुपयाला हे पॅकेट आहे. तर अशा प्रकारचे लाडू सुद्धा इथे विकायला ठेवलेले आहेत. जेव्हा आम्हाला या कार्यक्रमाबद्दल माहिती पडलं तेव्हा असं वाटलं की अजून एवढा पुरेसा पाऊस पडलेला नाही आणि जास्त रानभाज्या नसतील, परंतु बऱ्याच रानभाज्या इथं बघायला मिळालेल्या आहे. त्यांची ओळख झालेली आहे आणि माहितीसुद्धा मिळालेली आहे. यापैकी बऱ्याच रानभाज्या अशा आहेत की त्या सुरुवातीलाच मिळतात, नंतर मिळत नाही. बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या 4 महिने किंवा इतर वेळेसही मिळतात. तर आता अजून भरपूर पावसाळा पुढे आहे आणि बऱ्याच रानभाज्या आपल्याला मिळणार आहेत, विकायला येणार आहेत. तर काही महिलांनी इथे तांदळाच्या भाकरी, नाचणीच्या भाकरी आणि काही रानभाज्या बनवून आणलेल्या आहेत. तर 20 रुपयाला प्लेट अशाप्रमाणे त्या विकतसुद्धा आहे. अशा प्रकारचा रानभाज्या महोत्सव पाहून खूप बरं वाटलं की बऱ्यापैकी लोकांनी इथे हजेरी लावलेली आहे, या रानभाज्याची माहिती घेतलेली आहे आणि रानभाज्या खरेदीसुद्धा केलेल्या आहेत. आणि नेहमी अशा प्रकारचे रानभाज्यांचे महोत्सव मेळावे व्हावेत, जेणेकरून इतर सर्वसामान्य लोकांना याबद्दल भाज्यांची माहिती होईल, ओळख होईल आणि त्या कशा बनवाव्या आणि खाव्या याचीसुद्धा माहिती होईल. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक रानभाज्यांचे व्हिडिओ
इतर वेळेस येणाऱ्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या, त्यांची माहिती, रेसिपी, त्याच्यात असलेले गुणधर्म, ही सर्व माहिती आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. आपल्याला आवड असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित कळेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या दोस्त मित्रांना शेअरसुद्धा करा. हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद मंडळी.